बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा कंपनीच्या विवादाबाबत धनंजय महाडिक यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। हजारो कोटी कमावणाऱ्या कंपनीने कोल्हापूरवासियांना रॉयल्टी देण्याची मागणी केली आहे। यावेळी फडणवीसांनी कारवाईचं आश्वासन दिले। सांगलीमध्ये मुलीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षक बापाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 15 दिवसांसाठी सांगलीच्या कोर्टात रवानगी करण्यात आली आहे। नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील दाखवण्यात आला। राज्य सरकारने विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून परवानगी दिली। सरकारच्या परिपत्रकामुळे रुग्णालयाला विरोध करणाऱ्यांना मोठी चपराक बसल्याचं मंदा म्हात्रे म्हटले। नवी मुंबई पोर्टवर डीआरआयने मोठी कारवाई करत 39 पाकिस्तानी कंटेनर जप्त केलेत आणि या कंटेनरमध्ये तब्बल 9 कोटींचा माल होता। हा सर्व माल पाकिस्तानातून भारतात आणण्यात आला होता। राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध वाढत असताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी पुन्हा सारवासारव केली। पहिलीपासून नव्हे तर तिसरीपासून हिंदी शिकवण्यात येणार असून पहिली दुसरीला केवळ मौखिक शिक्षण दिलं जाणार असल्याचं ते म्हटले। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने 20,000 कोटी रुपयांची तरतूद करून महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। 1 जुलै रोजी कृषी दिनाचं औचित्य साधून शक्तीपीठ बाधित 12 जिल्ह्यात रास्ता रोको करण्याचा आणि जमिनीची मोजणी हाणून पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे। रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या इशाऱ्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। 1 जूनपासून पहिल्या टप्प्यात 50 सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलाय। शहरातील 100हून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन करून देखील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न केल्याने 16 सोसायट्यांचे नळजोड महापालिकेने खंडित केले। गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांची कोकणात जाणाऱ्या ट्रेनचं आरक्षित तिकीट काढण्याची धावपळ सुरू आहे। मात्र कोकण कन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या काही मिनिटातच 1,000च्या वर गेली आहे, तर इतर रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा पूर्ण झाल्याने रिग्रेट संदेश दाखवण्यात येतोय। टाटा पॉवर कंपनीने राज्यभरात वीज वितरण परवान्याची मागणी केली आहे। मुंबई, ठाण्यामध्ये महावितरणाचं क्षेत्र वगळता अन्य क्षेत्र पुणे शहर, हवेली, मुळशी, मावळ, खेड तालुके आदी परिसरात वीज वितरण परवान्याची मागणी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिकेद्वारे केलेली आहे। पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक विनोद मोहितकर यांनी दिली आहे। या अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत आणि ही प्रवेश प्रक्रिया 20 मे पासून सुरू झाली होती। ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयीसुविधेचा प्रकल्प रखडणार नाही याची दक्षता घेत पुढील 3 वर्षात बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करावं आणि दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। 11वी प्रवेशासाठी तारीख पे तारीख सुरूच आहे। विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांची यादी 26 जूनला लागणार होती, मात्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळात 6व्यांदा तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रक्रिया पुन्हा थांबवण्यात आली। आता ही यादी 30 जूनला लावणार असल्याचं केंद्रीय प्रवेश समितीनं जाहीर केलंय। पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख 10 देशांची संघटना असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संयुक्त निवेदनात नसल्यानं त्यावर स्वाक्षरी करण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नकार दिला। उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी 2023 मध्ये दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं। येत्या पावसाळी अधिवेशनात येऊ घातलेल्या जनसुरक्षा कायद्यावरून राजकीय वादंग निर्माण झालाय। हा कायदा संविधानाने दिलेले अधिकार भंग करणारा असून या कायद्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय, तर पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक मंजूर होणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय।
भारतीय जनता पक्षानं आमच्या घरात सुद्धा फूट पाडली, त्यांना याचा भविष्यात पश्चाताप तर होणारच, असा हल्लाबोल अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलाय. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर विशाल पाटील यांनी टीका केली. झिशान सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतलंय. वांद्रे निर्मलनगर पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेत अधिक तपास सुरू केलाय. ही व्यक्ती सकाळपासून झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करत होती. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे डोंबिवलीमध्ये भाजपला धक्का बसलाय. उबाठा पक्षाकडून मानसन्मान आणि विकास निधी मिळाला तर आम्ही त्या पक्षात प्रवेश करू, असा गौप्यस्फोट विकास म्हात्रे यांनी केलाय. बुलढाण्यात किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. भोंग्यांबाबतच्या कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर राज्यात कुणाचीही दादागिरी चालणार नसल्याचं म्हणत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. भिवंडीमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे आणि यावेळी आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्तांची देखील उपस्थिती होती. खेड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आणि या निवडीनंतर पत्नी राधिका शिंदे यांनी सरपंच कैलास शिंदेंना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. माझा नवरा फक्त माझा जोडीदार नाही तर आता गावाचा आधार आहे, अशी प्रतिक्रिया राधिका शिंदे यांनी दिली. शक्तीपीठ महामार्ग निवडणूक पूर्ण होईपर्यंत रद्द केल्याचे ढोंग केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दबाव टाकून रस्ता करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही ते म्हटलंय. संतोष परांजपे लिखित अक्की एक अक्षय इच्छाशक्ती या पुस्तकाचं प्रकाशन मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. विल्सन आजारानं ग्रासलेल्या पण तरीही खचून न जाणाऱ्या छायाचित्रकार अक्षय परांजपेच्या आयुष्याची संघर्षमय कथा या पुस्तकातून उलगडणार आहे. आपत्कालीन स्थितीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानं गोंदियामध्ये भाजपनं काळा दिवस साजरा केला. दरम्यान मोदी सरकारच्या काळातील 11 वर्ष पूर्ण झाल्यानं प्रदर्शन देखील भरवण्यात आले. आता एक मोठी बातमी. मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार आहे. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत ही रणनीती ठरवण्यात आलेली आहे. मराठी हिंदी राजकारणाला मराठी अभिजात भाषेचा तडका देण्यात येणार आहे. तर मराठी भाषेला अभिजात दर्जाचा निर्णय पंतप्रधानांमुळेच झालाय आणि अभिजात दर्जामुळे मराठीच्या संवर्धनासाठी फायदा होणार आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जनतेमध्ये जाऊन सांगणार असल्याचं कळतंय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट खडतर झालेली आहे. महामुंबईतून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल झाल्यानं गणपतीकरता गावी जायचं कसं, असा प्रश्न त्यांना पडलाय. ट्रेनची ऑनलाईन तिकीट विक्री पहिल्या 3 मिनिटांमध्ये फुल झाली तर पुढच्या तासाभरात सर्व गाड्या रिग्रेट झाल्यानं चाकरमान्यांना वेटिंग तिकीटही मिळालं नाही. मराठवाडा आणि आणखी काही दुष्काळग्रस्त भागाचं चित्र शक्तीपीठ महामार्गामुळे बदलेल. आज जे विरोध करतायत त्यांनी समृद्धी महामार्गाला देखील विरोध केला होता, पण हाच मार्ग आज गेम चेंजर ठरतोय, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ मार्गाचं जोरदार समर्थन केलंय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शालेय वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनमध्ये 31 जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अन्यथा संबंधित बस व्हॅन मालक आणि चालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश प्रादेशिक परिवहन खात्याकडून काढण्यात आलेत आणि त्यामुळे सर्व स्कूल बस चालकांना सीसीटीव्ही लावणं बंधनकारक आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरचं उशिरा रिकॅलिब्रेशन केलेल्या चालकांकडून मुंबईतील आरटीओ कार्यालयाने 29,28,000चा दंड वसूल केलाय. आषाढी यात्रेच्या कालावधीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक देवाचा प्रसाद म्हणून मोठ्या श्रद्धेनं मंदिर समितीकडून मिळणारा बुंदीचा लाडू आपल्या गावी घेऊन जात असतात. भक्तांसाठी 13,50,000 बुंदीचे लाडू बांधण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्षांनी दिली आहे. विदर्भात पावसानं चांगलाच वेग घेतलाय. नागपूर शहरात गुरुवारी सकाळपर्यंत 32.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर वाशिमच्या मालेगाव भागात सर्वाधिक 145.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 56 लाखांहून अधिक हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली असून सरासरी क्षेत्राचे हे प्रमाण 39% आहे. सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनची 45% अर्थात 21 लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी झाली, तर 18 लाख हेक्टर अर्थात सरासरीच्या 43% क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली.
मुंबई पोलिसांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सक्रिय पाठिंबा आणि पोलीस दलाची इच्छाशक्ती यातून मुंबईतल्या वेगवेगळ्या धर्माच्या 1500 वास्तूंवरचे भोंगे उतरवण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय। पाटण तालुक्यातील सडा दाडोली पठारावर म्हावशी आणि गुजरवाडी गावचे ग्रामदैवत श्री खंडुआई मंदिरासमोर सुरू केलेला बियर बार बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। मल्हारपेठ पोलिसांकडे ग्रामस्थांनी निवेदन दिलं। अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात खोदलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांमधून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली। कोयना धरण परिसरात सध्या पावसाचा जोर मंदावलाय। सध्या धरणात 19,958 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू असून कोयना धरणात 44.71 टीएमसी पाणी साठा जमा झालाय। अकोल्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आणि यामुळे झरंडी गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। दरम्यान झरंडीमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज झाले। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे पिंपळखुटा, जांगठी आणि जांगठी मणिबेली या दरम्यानच्या घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळली। नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा कोसळू लागलाय। त्यामुळे किनवट तालुक्यातील इस्लामपूर इथे पर्यटकांची मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सिल्लोड शहरासह तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला। वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर आणि इतर भागात जोरदार पाऊस झाला। वर्ध्यामध्ये वीज पडून 2 तरुणांचा मृत्यू झालाय। कारंजा शेतशिवारात ही घटना घडली आहे। पाऊस आल्यानंतर झाडाखाली आसरा घेत असताना ही दुर्घटना घडली। कोकण किनारपट्टीवर समुद्राला उधाण येऊन उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वर्ध्याच्या डिगडोह इथे शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले। 3 विद्यार्थी शाळेतून घरी जात होते आणि अचानक पुराचं पाणी वाढल्यामुळे 3ही विद्यार्थी अडकले। दरम्यान एका विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात यश आले। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात पैनगंगा नदी क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे सरपखेड, धोडप, बुद्रुक आणि कडा गोभणी हे दोन्ही मार्ग बंद झालेत आणि त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एरंडा गावाला 4ही बाजूंनी पुराच्या पाण्यानं वेढा दिला आणि त्यामुळे एरंडा गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला असून रिसोड तालुक्यातील नेतनसा ते डोणगाव हा रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झालाय। वाशिमच्या शिरपूर परिसरातील जानगीर महाराज संस्थानजवळ असलेल्या फरशी नाल्याला पूर आला। पुरामुळे बेलखेड वाशिम हा राज्यमार्ग बंद झाला आणि त्यामुळे वाशिम आणि शिरपूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। वर्ध्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुराच्या पाणी शेतात शिरल्यामुळे शेती खरवडून निघाली आहे, तर यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे राळेगाव वर्धा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। श्रीवर्धनमध्ये समुद्र खवळला असून समुद्राला उधाण आलंय। समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा उसळत आहेत। उधाणाचं पाणी श्रीवर्धन बीचवर आल्यामुळे नागरिकांना बीचवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। मेहकर तालुक्याला पाण्यानं वेढा घातलाय आणि त्यामुळे खामगाव, सिंदखेड, राजा, लोणार या तालुक्याशी मेहकर गावाचा संपर्क तुटलाय। शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय।